बऱ्याच जणांना समजत नाही की शिवमूठ अशी वाहावी की अशी वाहावी. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे शिवमूठ ही शास्त्रोक्त पद्धतीने कशी वाहावी. नमस्कार मंडळी, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकराला शिवमूठ म्हणजेच शिवमुष्टी अर्पण करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. विशेषतः नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर पहिली 5 वर्ष हे व्रत अतिशय श्रद्धेने करतात. पण मंडळी, शिवमूठ वाहताना आपल्याकडून कळत नकळत काही गंभीर चुका होतात, ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. शास्त्रानुसार शिवमूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती, कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणत्या सोमवारी कोणते धान्य वाहायचे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी पाहूयात आपल्याला कोणत्या चुका ह्या अजिबात करायच्या नाहीत. पहिली चूक, शिवमूठ वाहताना धान्य कधीही तुटलेले, कणी असलेले किंवा कीड लागलेले नसावे. धान्य नेहमी अखंड आणि स्वच्छ असावे. दुसरी चूक म्हणजे घाई गडबडीत धान्य हे पिंडीच्या खाली किंवा इकडे तिकडे जमिनीवर सांडू देऊ नका. ते अत्यंत हळुवारपणे शिवलिंगावर अर्पण करा. तिसरी चूक, केवळ धान्य वाहून व्रत पूर्ण होत नाही. संध्याकाळी पूजा करून श्रावणी सोमवाराची कहाणी वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय उपवास सोडू नका. चौथी चूक, व्रताच्या दिवशी दुपारी झोपणे हे शास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते, त्यामुळे दिवसा झोपणे टाळावे. आता पाहूयात कोणत्या सोमवारी कोणते धान्य वाहायचे असते. पहिल्या सोमवारी अखंड तांदूळ वाहावेत. दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ किंवा काळे तीळ वाहावेत. तिसऱ्या सोमवारी हिरवे मूग वाहावेत. चौथ्या सोमवारी जवस किंवा जव वाहावेत. आणि जर 5वा सोमवार आलाच तर त्या दिवशी सातू वाहावेत. असे 5 सोमवारी श्रावणाच्या 5 प्रकारची धान्य वाहिली जातात. तर शिवमूठ वाहण्याची योग्य वेळ कोणती? तर ही मूठ तुम्ही सकाळी किंवा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी महादेवाची मुख्य पूजा करताना वाहू शकता. उजव्या हातात धान्य घेऊन मनोभावे एकूण 3 वेळा हे शिवलिंगावर अर्पण करावे किंवा 1 वेळा अत्यंत श्रद्धेने मंत्र म्हणत शिवलिंगावर अर्पण करावे. चला तर आता पाहूयात शिवमूठ वाहण्याची अचूक पद्धत आणि शिवमूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा. चला तर मग जाणून घेऊयात शास्त्रोक्त पद्धत. सर्वात आधी शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दुधाभिषेक करा. चंदन, पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करा. यानंतर उजव्या हातात धान्याची मूठ अशा प्रकारे धरा की तुमच्या हाताचा अंगठा हा वरच्या किंवा समोरच्या बाजूला राहील. आता महादेवाचे स्मरण करत 3 वेळा ही मूठ अर्पण करा. मूठ वाहताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. नमः शिवाय शांताय पंचवक्ताय शूलिने श्रुडीभ्रुडी महाकालान युक्ताय शंभवे. किंवा अगदी सोपा आणि पारंपरिक मंत्र म्हणा तो असा, शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. हा पारंपरिक मंत्र म्हणून देखील तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता. जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच तामनाथ शंकराचे नाव घेऊन शिवमूठ काढा आणि नंतर ते धान्य मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा. तसेच शिवमूठ वाहताना आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जी अनेक जण चुकवतात. शिवमूठ कधीही कोरडी वाहू नये. तुम्ही जे धान्य वाहणार आहात ते धान्य आधी एका वाटीत घेऊन त्यावर थोडं गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडून ते ओले करून घ्या. त्यानंतरच त्याची मूठ वळून ती शिवलिंगावर अर्पण करा. जर तुम्ही मंदिरात कोरडं धान्य घेऊन गेला असाल तर उजव्या हातात धान्य घेऊन त्यावर डाव्या हाताने थोडे पाणी सोडा. धान्य ओले करा आणि मगच शिवा शिवा महादेवा हा मंत्र म्हणत ते शिवलिंगावर अर्पण करा. तर मंडळी, या श्रावणात अशी शास्त्रोक्त पद्धत वापरून शिवमूठ नक्की वाहा. महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.